नमस्कार, शुभप्रभात. आयुष्यामध्ये जर आपल्याला काही निर्णय घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? तर ज्यावेळी आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी ती कृती करत असताना त्याचे परिणाम काय होतील, चांगले पण आणि वाईट पण, हे दोन्ही परिणाम जे आहेत ते आपण लिहून काढायला हवेत. मग आपल्याला कोणता निर्णय घ्यायला पाहिजे हे व्यवस्थित समजेल. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 17 जुलै. गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे. एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली. तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखताच आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरिता आलो आहोत हेच विसरले आहोत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्माला आलेलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हेच होय. परंतु आपण विषयामध्ये पडल्यामुळे परमार्थाची ओळखच विसरलो आणि विषयामध्येच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार? आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषयाविरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात झाली. गुरु तरी काय करतो? तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो. म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यामध्येच आपले हित असते. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कितीही कष्ट दिले तरी सुद्धा ते व्यर्थच जातील. कारण गुरु व्यतिरिक्तची खटपट ती फारशी उपयोगी नसते. गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते. म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखेच झाले. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्माही आहे, ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर आपला विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन आपल्याला खरे वाटू लागते. गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरजच लागत नाही. नाम हेच साधन आणि नाम हेच साध्य होय, हे अक्षरशः खरे आहे. गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगामध्ये दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमीच इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल, यामध्ये शंका नाही. आजचे बोधवचन: सद्गुरु आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण. जय जय रघुवीर समर्थ.